मला थोडंसं चर्चा करायची तुमच्याशी. मी रोखोक चर्चामधून आलेली आहे. दिंडी क्रमांक किती आहे तुमचा? काय दिंडी परमाने नाही आहे. मला तुमच्या ह्या 2-3 दिवसांचा अनुभव आणि आत्तापर्यंत कधीपासून वारी करताय, वारी काय आहे, हे भजनामध्ये हरिपाठ म्हणताय तुम्ही, ह्याचं महत्त्व, काही गोष्टी मला थोड्याशा भक्तांना सांगून द्यायच्या आहेत, बघणाऱ्या लोकांना सांगाल? आता ताई मी आहे ना 43 वर्ष आले वारी करतो. पायवारी माझी स्वतःची 43 वर्ष झाले. 43 वर्ष पायवारी माझी स्वतःची. बरं, एवढा आनंद आहे. काय आनंद आहे नक्की हे लोकांना सांगा जरा. काय आनंद, काय वाटतं तुम्हाला? हे 43 वर्ष झालं तुम्ही पायी चालताय. आनंद आहे, खूप आनंद आहे. हो हो. आणि हे भक्तीमध्ये तुम्ही सगळे भक्ती आणि ह्या सगळ्या आनंदामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होताय. काय भावना आहे नक्की? कशामुळे वारी करायची असते? काय लोकांना काय सांगाल तुम्ही? वारीच का करायची मुळात? कोण वारीमध्ये ना मन प्रफुल्लित होतं. हम्म. मन प्रफुल्लित होतं आणि मनामध्ये काही येत नाहीत, आचार विचार घरचे काही राहत नाहीत. आलं का लक्षात? त्या भगवंताच्या चरणापाशी आपलं चित्त गेलं की सर्व त्याचा विसर पडतो आणि या शरीरामध्ये त्या भगवंताची उत्पत्ती होते. भगवंत आपल्या शरीरामध्ये, त्याला आपण जाणून घ्यायचं आहे, म्हणून ही वारी करायची आपण. सकाळी उठलो ना की सकाळी आमची पंचप्रती चालू होते. आम्ही पहिलं माऊलीचं भजन चालू करतो. माऊलीचं भजन चालू केल्यानंतर काही अंतरानंतर म्हणजे कमीत कमीत आम्ही 4:30-5ला काकड आरती चालू करतो. म्हणजे ते काकड आरतीचे ज्या मालिका आहेत, रूपाच्या मालिकेपासून ते भुफाळ्यापर्यंत संपूर्ण मुका, बहिरा, आंधळा, पांगळा हे सर्व घेतो. नंतर मग गवळणी घेतो. त्या गवळणीच्या आनंदामध्ये, गवळणीच्या आनंदामध्ये आम्ही सर्व रमून जातो. भारूड, भारूड पण घेतो. भारूड पण. पद सांगून मग सांगा त्यात काय आहे ते. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळा भगवंताने, आंधळा पांगळा. आंधळा म्हणजे कुठं? ह्या हृदयामध्ये आंधळा आहे. बरं. पांगळा तो ह्याने पांगळा आहे. भगवंताने काय सांगितलं, ह्याचा जर तुला अनुभव घ्यायचा असेल त्या संतांची वारी कर. आलं का लक्षात? ह्या संतांच्या वारीमध्ये विचारांनी पांगळा, शरीराने नाही. विचारांनी पांगळा येतो. म्हणजे संतांच्या वारीमध्ये, पायी वारीमध्ये संतांकडून तो हे आपलं अनुभव मिळतो. म्हणजे बोध प्राप्त होतो की भगवंत कुठे आहे हे ह्या वारीमध्ये अनुभवता येतं. नक्कीच. खूप सांगाल तुम्ही वारी संदर्भात? मला थोडंसं सांगा. काका, तुमचं नाव सांगा. काय, किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? वारकरी काय असतो नक्की मुळातच? 40 वर्षापासून वारी. आणि ही वारी आम्ही आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरता वारी करायची. बरं. परत परत जन्म नको. फेरा चुकवण्यासाठी वारी करायची. बरं. किती समर्पक आणि थोडक्यात तुम्ही हे शब्द सांगितलेत. ह्याचा अर्थ खरं तर खूप मोठा आहे. समजणारा तो समजेल. हां. पण एक थोडक्यात तुम्ही ह्याचा एक सार सांगाल आम्हाला, की जे तुम्ही आत्ता वाक्य म्हणालात त्याचा एक थोडक्यात सार सांगा आम्हाला. जन्ममरणाचा फेरा का चुकवायचा? कशासाठी? म्हणजे हा कळालं नाही आम्हाला असं समजा. त्यामुळे ते सांगा तुम्ही समजून. जन्म मरणाचा फेरा का चुकवायचा? परत परत नरकात जायला नको. बरं. म्हणून ही वारी करायची आणि नाम घेत जायचं. तुम्हाला चालणं होतं का? आता किती वर्ष झाले तुम्ही? आता तुमचं वय काय आहे? 75 वय आहे. तुम्ही पायी वारी करताय? आळंदी ते पंढरपूर. आळंदी ते पंढरपूर. आणि वारी कितवी तुमची? 40 वर्ष झाले. 40. हां. तर 40 वर्ष झालं पायी वारी करताय. आत्ता तुम्हाला नक्कीच चालताना काही त्रास होतो का? काही व्याधी आहेत? काही शारीरिक त्रास जाणवतो? काय नाही, काहीच नाही. आनंद घेत चालतो, उड्या मारीत चालतो. काय सांगताय? हो, ही सगळी मंडळी बघती. हो, खरंच ना. म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या वयात सुद्धा आज आपण बघितलं तर वय वर्ष 25च्या पण मुलांना चालताना दम लागतो. 75ची ही जुनी खोडं आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने चालतायत, उड्या मारतायत म्हणाले ते. हो. खरंच. पण ह्यातनं काय आनंद मिळतोय तुम्हाला? आनंद काय मिळतोय? घरातले लोक काळजी करत असतील ना, बाबा आता बास झालं, किती वर्ष करता अजून? काय नाही, त्यांचं म्हणणं एकच आहे, जा, आमचा अडथळा काही नाही. पण आपलं
सांभाळून गाडी मोटर काय असेल ते एका साईडनं चालायचं. बरं, काय बदल दिसतोय तुम्हाला? पूर्वी तुम्ही यायचे वारीमध्ये, आत्ता तुम्ही येताय वारीमध्ये, काय तुम्हाला तेव्हापासून आतापर्यंत वारीत काय बदल होताना दिसतोय? वारकऱ्यांमध्ये काय बदल होताना दिसतोय? वारकऱ्यामध्ये असा बदल होतो की पायी वारी केली, जो माणूस तांबे सासन किंवा काही गोष्टी त्याच्या मनामध्ये असतील त्या ह्या पायी वारी केली की तो माणूस शांत होतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती होती. त्यांना असं वाटतं की आपली ही दारू सुटावी किंवा आपण ह्या पंथामध्ये पडावा किंवा आपलं व्यसन जरा बंद झालं तर बरं होईल. पण हा जर मार्ग धरला तर बुद्धिप्राप्त चांगली होती, ज्ञान येतं त्याच्यात आणि व्यसनापासून दूर होतं. आणि मग आपल्या प्रपंचाला मग ते लोक म्हणजे घेणारे, त्याच्यातलं जे घेणारे आहेत ते घेतात. ज्यांना नाही समजा त्याच्यात 3-4 प्रकारचे लोक असतात. पण ह्या वारीमध्ये जर मार्ग चांगला धरला, ज्याला असं वाटतं की ह्या वारी केली तर आपल्याला खरंच चांगला मार्ग मिळेल, अशा भावनेने काही लोक वारी करतात. आणि काही आपले असेच काही म्हणतात ना, चला बाबा मोज बरोबर आहे. मजेसाठी, अशा पद्धतीने. हो हो, वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आहेत आपल्याला पाहायला मिळतात. हा, हौशे नवशे गौशेन बद्दल सांगितलं त्यांनी. तुमचा अनुभव सांगा इतक्या वर्षांमधला. हौशे नवशे गौशे आहेत का? तेव्हा होते का? आत्ता जास्ती वाढलेत? कसं झालं? तेव्हा होते, आता जास्ती आहे. आता जास्ती आहेत. बाबा, तुमच्या तोंडून ऐकायला थोडं जाणून घ्यायला आवडेल की काय हौशा नवशे गौशांमध्ये काय कसे लोक आलेत आता नक्की. तुम्ही आता कसं होतं की आम्ही नवीन लोक आहोत, आम्हाला माहिती नाही तेवढं, पण अनुभव बोलतात आणि अनुभवी लोकांचं 4 शब्द ऐकलं की आपल्यालाही थोडंसं कळतं की आपलं चुकतंय कुठं. तर सांगा जरा, ते हौशे नवशे गौशांबद्दल बोला जरा थोडं. काय नाही ती देवा भक्ती करता येत नाही. खरी भक्ती काय आहे? खरी भक्ती ज्याच्या नाममुखामध्ये नामस्मरण आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, पावला पावलात यज्ञ आपल्याला त्याची प्राप्ती होती. बाबा, नाव काय आहे तुमचं? बजरंग शिंदे. बजरंग शिंदे. आता सांगा, तुम्ही पावसाळ्यामध्ये तुम्ही पालं ठोकली. ते तंबूत पाणी शिरतं ना, हा, मग आम्ही ते टिकाऊ वगैरे घेऊन पावडं घेऊन असे म्हणजे त्याचे खोद येतो, त्याचे नाले बनवतो. मग ते पाणी आतमध्ये नाही येऊ, ते आपलं परस्पर बाहेर जातं, मग ते आतली जागा कोरडी राहते. हो. हा. पण तरी देखील म्हणजे पाऊस येतं, पाणी आतमध्ये येतच असेल. पाणी येतं म्हणजे आता वरगाळतंय नाही, मग काही खुलं पाणी तिकडे येतच ना. मग त्यासाठी असा पाठ हे काढायचा आपला आणि त्याची माती आड लावायची आणि पाणी बाहेरून काढायचं. बरं, हे काय आहे? हे काय वाटतायत? हे कागद ते लोकांना पावसासाठी. बरं, हा, म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला हे सगळं पुरवलं जातं हो. संरक्षणासाठी, काळजी घेण्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या वस्तू तुम्ही हो ना, दान धर्माबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे कसं? हा 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 काय काय कसं आमचं म्हणजे मजा म्हणजे कशी बाबा हे फुकट मिळते, किती घ्यावं ते आपलं साठपा करून ठेवायचं, पुढं उपयोगी येईल. आणि जो खरा वारकरी आहे तो जेवढं लागेल तेवढंच घेतो, प्रेमाने घेतो आणि त्याचं समाधान मानतो. मध्ये घुसत नाही. आणि काल मी बोलले होते त्याविषयी, तर त्या काकांनी देखील हीच गोष्ट सांगितली की वारकरी म्हणजे काय होतं की सोशल मीडियावरती सध्या ज्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स आहेत त्या अशा आहेत की कुणीतरी काहीतरी वाटण्यासाठी आलेले, दानधर्म करण्यासाठी आलेले, आणि हे खऱ्या वारकऱ्यासाठी ज्याला गरज आहे त्याला, हो. पण त्याच्या हातात ते येतच नाही तोपर्यंत ते बाहेरचे लोक खरे वारकरी घेतच नाहीये. महत्वाचं ते त्या माणसाला चपलून घेऊन घेऊन जातात. हे तुम्ही आम्ही जे ना बरोबर. पाहिजे ना, आम्हाला जागेवर आणून देतात. आम्ही हा, म्हणजे मला हे एक गोष्ट सांगा, म्हणजे हे लोकांना पोहोचेल की खऱ्या वारकऱ्यापर्यंत ही जी सेवा आहे, दान धर्माची जी सेवा आहे, ती कशी पोहोचली पाहिजे. जी देणारी लोक आहेत ना ते आणून देतात आपल्याला की बाबा चला ही लोक काही हा. आणि लोक मनाने दिले घेत लोक त्याचा लाभ बरोबर घेत नाहीत. बरं, म्हणजे जे तुमचे दिंडी असेल नाही देतात, त्यां- भरपूर बरं. भरपूर देतात. बरं.
तर खूप छान असंच भक्तांचा आणि काय म्हणतात दानधर्म देणाऱ्या सगळ्या लोकांचं देखील आणि माऊलींचं प्रेम तुमच्याबरोबर सतत राहो आणि सगळ्यांना काय अलीकडं म्हणजे हां, आता बोला. अलीकडं सुविधा चांगली झाली. बरं हां अलग लक्षात आता मला 30-32 वर्ष झाली बरं काय या बदल क्षेत्रात आहे. नाही पहिले म्हणजे सुविधा व्यवस्थित बरोबर नव्हती. आता अलीकडं रोड चांगले झाले, जिथल्या तिथं सुविधा म्हणजे चांगलेच झाले. रोड जाण्यासाठी लोकांना रोड वेगळा निघाला, मोठा रुंद केला रोड. पाण्याची सोय स्वच्छतागृह पाण्याचं ह्याचं काय हो पाणी जिथलं तिथं टॉयलेट आहेत, पाणी जिथल्या तिथं सरकार आपल्याला टँकर वगैरे ते देतोच म्हणजे आहे. एकंदरीतच अडचणी कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत आणि तुम्हाला हा काही ठिकाणी मिळत नाही, पण ते आपण ऍडजस्ट करून बरं घेतो आपलं. आपण काही त्याच्यावर अवलंबून नाही. आपण आपलं काही आपण ते लोकांनी द्यावं आणि आपण घ्यावं असं आपली भूमिका नाही. आपल्याला आपण आपलं स्वतःचं बरोबर आणून आम्ही करतो. बरं बरं आणि आम्ही माफ करा. हो हो चालू द्या आता तुमचं असेल ते हरिपाठ सुरू राहू द्या. बरं आता आमचं आणि पुढे नामा आलाय तुम्हाला हे तुमच्या मोबाईलमध्ये उद्या बघायला मिळेल. नक्की. रोखोक चर्चा मोबाईलवरती युट्यूबला टाका, तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल.